हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मी प्रियंका. आज दिवाळीचा तिसरा दिवस आहे आणि तुम्हाला सर्वांना हॅप्पी दिवाळी. दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे अभ्यंग स्नान. तर आज मी ऋत्वीला अभ्यंग स्नान घालणार आहे आणि आज मी गावी पण जाणार आहे मी आज. आणि तुम्हाला मी व्हिडिओ पुढे व्लॉगमध्ये सांगत राहीन मी काय काय केले आज पूर्ण दिवसात. ऋत्वीला घेऊन मी दवाखान्यात गेलते कारण की ऋत्वीला थोडं दाताचे ते लागलेलं. आणि मग रात्री आम्ही रेल्वे स्टेशनला गेलो कारण की मी जाणार होते माझ्या माहेरी म्हणजे खोपोलीला. तर आणि इथे माझं आणि ऋत्वीचं चालू होतं. ही बघा ट्रेन आली ती आमची आणि आता आम्ही ट्रेनमध्ये चढणार होतो. तर मग गाईज आपण चाललो आहोत. आता मी माझ्या चालले माहेरी. आता दुसरा ब्लॉग होणार खोपोलीमध्ये माझ्या माहेर. बाय. सांगत होते इथं की आता आपण भेटू खोपोलीमध्ये ऋत्वी म्हणजे माझ्या माहेरी. तिथं ट्रेनमध्ये ऋत्वीचं चाललेलं मस्ती आणि हे माझे पप्पा तिला खेळवत होते. माझं तेच टाईमपास चालू होतं कारण की ट्रेनमध्येच खूप बोर होतं. मला ट्रेनमध्ये प्रवास करणं खूप बोरिंग वाटतं. मला बिलकुल आवडत नाही ट्रेनमध्ये प्रवास करणं. आणि हेच चालू होतं माझं ट्रेनमध्ये. नुसतं चेष्टा करायची, मस्करी करायचं झालं. आता त्याच्यानंतर लवकर काय मला यायला जमणार नाही कारण की झालं दिवाळीनंतर काय जमणार नाही. आणि रात्री आम्ही पोचलो 2:30 वाजता स्टेशन खोपोली लोणावळ्यामध्ये कारण की खोपोलीला डायरेक्ट ट्रेन नाही आमच्या सोलापूरमधून. तर मी लोणावळ्यावरून आम्ही खाली येतो घाटातून खाली. आणि बघा ऋत्वी झोपलेली. तर माझं तेच चालू होतं. आणि मग हे बघा खोपोलीचा रात्रीचा व्ह्यू किती सुंदर दिसतं. खोपोली रात्री खूप छान दिसतं खोपोली. आणि हेच आजच्या ब्लॉगमध्ये काय एवढंच दिसणार आहे तुम्हाला कारण की हे आमच्या खोपोलीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि हे आमच्या खोपोलीतलं गाव जिथं मार्केट भरतं. आणि हे आहे आमची पहिलीची बिल्डिंग जे रिडेव्हलपिंगला गेलेले आहे. तिथं अजून काम चालू होणार आहे. बघा ही आमची बिल्डिंग आहे. आणि आता आम्ही जिथं भाड्याने राहत आहेत माझे आई वडील तिथं आता आम्ही चाललेलो आहोत. आमच्या इथलं राम मंदिर आहे हनुमानचं. आणि हे आहे मस्जिद. आमचं खोपोली पण बघायला तसं खूप छान आहे. तुम्हाला खूप आवडेल बघायला. आता ह्याच्या पुढचे व्लॉग तुम्ही बघा. आणि आता बघा तुम्ही हे आहे आता जिथं माझे आईवडील राहत आहेत तिथलं बिल्डिंग आहे ही. आणि आता दिवाळी म्हणजे फन टाईम. हे सकाळी उठून मी रात्री मी काही झोपताना व्लॉग एंड केलं नाही. मग सकाळी उठून माझं चाललेलं आज मस्त तेल लावून आंघोळ घेतलेलं माझ्या आईने मला. आईचं माया खूप वेगळी असते. लग्नानंतर आपल्याला आईची किंमत कळते की आई काय असते ते. लग्नाच्या आधी आपण खूप हे करतो. तर चला गाईज आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.